विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध गुरु हेच माझे आई वडील आणि त्यांच्या आदर्शाने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपतींसारखे घडले असे शहाजीराजे भोसले स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या उराशी बाळगून ज्या राजांना स्वराज्यापर्यंत पोहोचवलं असे राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ माँसाहेब बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज माणुसकी या जगामध्ये अजूनही जिवंत आहे। त्यांनी सदैव आपल्या मुखवाणीतून सांगितलं असे राष्ट्रसंत तुकोबाराय ज्यांनी रायगडावर जाऊन पहिली शिवजयंती शोधून काढली असे शिक्षणाचे खरे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो अशा या देशातील प्रथम शिक्षिका आई सावित्रीबाई फुले आणि ज्या माईंना त्यांच्या खांद्याला खांदा लावून शैक्षणिकतेचं काम पूर्ण केलं अशी फातेमा बिबी पूर्वी रोटी चालत होती मात्र बेटी चालत नव्हती अशा रोटी बेटी व्यवहार करणाऱ्या आई अहिल्याबाई होळकर राजे संभाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि या सर्वांचे विचार आपल्या मनामध्ये रुजून या देशाचा एक पवित्र ग्रंथ लिहून ज्यांना सर्वांना एका ऋणानुबंधनामध्ये बांधण्याचं काम ज्या महामानवांनी केलं असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच विचारानं प्रेरित होऊन आपल्या आयुष्याचा पूर्ण लढा आणि संघर्ष फकीरा या कादंबरीच्या माध्यमातून लिहून जी कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केली आणि त्यांनी 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 ला या देशामध्ये पहिलं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा ब्रीद वाक्य होता की ये आज़ादी झूठी है देश की जनता भूकी है असे लोकशाही अण्णाभाऊ साठे आपल्याच तालुक्यातील जन्मलेलं ज्यांचा एक दिवसही शिक्षणाचं असं रेकॉर्ड त्या नावानं नाही मात्र त्यांच्या नावाने अनेक विद्यापीठ या देशामध्ये उपलब्ध आहेत असे अंधश्रद्धेचे विरोधक आणि स्वच्छतेचे खरे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर या जगामध्ये पहिल्यांदा ज्यांनी तथागत गौतम बुद्धांची जयंती साजरी केली आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून माणुसकीचे धडे आपल्या मनामध्ये रुजवण्याचं काम ज्या संतांनी केलं असे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा त्याचबरोबर